बाजारात वडीची पानं ही वेगळीच भेटतात। खास वडीसाठी ही पानं वापरली जातात। ती थोडी गडद हिरव्या रंगाची असतात आणि मोठी असतात। ती कशी साफ करायची हे आधी दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपण ही व्यवस्थित शिरा काढून घेणार आहोत। शिरा जर व्यवस्थित काढून घेतल्या तर त्याला बॅटर लावायला ही सोपं जातं। अगदी सावकाशपणे आपण हे सर्व शिरा काढून घेणार आहोत। शिरा व्यवस्थित काढून झाल्या की लाटणीच्या साहाय्याने आपण त्याला व्यवस्थित चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे व्यवस्थित लाटून घेणार आहोत। सर्व पान अगदी नीट लाटून घ्यायचं आहे, त्यामुळे तुमचं बॅटर खूप छान लागतं। पान प्लेन होईपर्यंत आपण लाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपण लाटलेलं आहे, त्यामुळे पान ही एकदम व्यवस्थित प्लेन झालेला आहे। पान मोठं आहे त्यामुळे मी त्याला मध्ये कापून घेतेय। अशाच पद्धतीने आपण बाकीची पानं लाटून घेणार आहोत। मी बाकीची पानं इथे ऑलरेडी लाटून ठेवलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। सर्वांच्या शिरा वगैरे काढून व्यवस्थित लाटून घेतलेली आहेत। अजूनही श्वेताज किचनला सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपीज पाहायला भेटतील। आता आपण बॅटर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। मी इथे एका बाउलमध्ये 2 वाट्या होईल इतकं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। एका पानाला अप्रॉक्सिमेटली 1 मोठा चमचा होईल इतकं आपल्याला बेसनाचं पीठ लागतं, तर तुम्ही पानांच्या हिशोबाने बेसनाचं पीठ मोजून घेतलं तरीही चालेल। त्यामध्ये 1 वाटी होईल इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे। 2 मोठे चमचे भरून तीळ घातलेले आहेत। 1 चमचा होईल इतकं गूळ आणि चिंचेचा कोळ किंवा गूळ आणि सोया सॉस हे वडीत आठवणीने घालायचं आहे, त्यामुळे वडी चावत नाही, खवखवत नाही। 1 चमचा होईल इतका भाजलेला ओवा, 2 चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर, चवीपुरता मीठ आणि 1 चमचा आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत। ह्यामुळे वड्यांना अप्रतिम चव येते। तुम्ही बॅटरच खूप टेस्टी बनवलं तर तुमच्या वड्याही छान होतात, त्यामुळे आपण बॅटरच खूप छान बनवणार आहोत। आणि चिमूटभर हिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 चमचे सोया सॉस। तुम्ही इथे चिंचेचा कोळही वापरू शकता, पण मी नेहमीच सांगते सोया सॉसने एक छान टेस्ट येते। तसेच वड्या कुरकुरीत होण्यासाठी 3 चमचे खायचं तेल, कच्चं तेल आहे, तेल गरम करून घेतलेलं नव्हतं, कच्चं तेल घालून घेणार आहोत। व्यवस्थित गूळ फोडून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तांदळाचे पीठ वडी करताना वापरल्यामुळे वड्या तेलात सुटत नाहीत, छान बाइंडिंग होते। तसेच तांदळाच्या पिठामुळे वड्या कुरकुरीतही होतात। तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता, पण कॉर्नफ्लॉवरमुळे वड्या तेलात सुटतात। तांदळाच्या पिठाला चिकटी असते, त्यामुळे त्या वड्या तेलात सुटत नाहीत। आपण व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता बॅटर एकदम घट्टच आहे। बॅटर अतिशय पातळ नसावा, कारण की ते पानांना लावता येत नाही, त्यामुळे बॅटर असंच घट्ट असावं। पानांना जेव्हा बॅटर लावायला घेतो तेव्हा मोठं लाकडी पाट असेल तर त्याचा वापर करा, जेणेकरून पानं व्यवस्थित लावता येतात। पानांची उलटी बाजू आपण घेणार आहोत। सर्वात आधी मोठं पान असतं तेच आपण लावायला घेणार आहोत। आता आपण जे बॅटर घेतलं होतं ते अगदी सावकाश आपण या पानांवरती व्यवस्थित लावून घेणार आहोत। बॅटर जितकं टेस्टी असेल तेवढ्याच आळूवड्याही टेस्टी होतात, त्यामुळे बॅटर बनवताना
अगदी व्यवस्थित ते बनवा, जेणेकरून तुमच्या वड्या अतिशय खमंग कुरकुरीत होतील। व्यवस्थित आपण आता हे बॅटर लावून घेतलेलं आहे या पानाला। आता तुम्ही पाहू शकता इथे आपली मोठी बाजू आहे आणि इथे लहान बाजू आहे। आता जिथे लहान बाजू होती तिथे आपण दुसऱ्या पानाची मोठी बाजू ठेवून घेतलेली आहे। अपोजिट साइडने आपण हे पान ठेवून घेणार आहोत। आता त्यावरही आपण व्यवस्थित बॅटर लावून घेणार आहोत। मोठी पानं आधी व्यवस्थित लावून घ्यायची, जेणेकरून लहान पानं त्यावरती ऍडजस्ट होतात। जर तुम्ही लहान पानं आधी लावलीत आणि त्याच्यावरती मोठी पानं लावायला गेलात तर तुमचा रोल व्यवस्थित होणार नाही। रोल होण्यासाठी तुम्हाला मोठी पानंच आधी लावून घ्यावी लागतील। अगदी व्यवस्थित असं बॅटर पसरून घेतलेलं आहे। आता आपण इतर पानांनाही अगदी अशाच पद्धतीने बॅटर लावून घेणार आहोत। व्यवस्थित बॅटर लावून झालेला आहे। आता अगदी अलगद हाताने आपण त्याचा रोल बनवून घेणार आहोत। अगदी सावकाश असा रोल बनवायचा आहे, जेणेकरून पानं फाटणार नाहीत। अगदी हलक्या हाताने ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। एकदम परफेक्ट असा रोल तयार झालेला आहे। आता याला आपण उकडून घेणार आहोत। तुम्ही असाचा असा रोल ही उकडू शकता, पण मी ह्याला धाग्याने बांधून घेणार आहे, जेणेकरून उकडताना तो सुटू नये। मी एक जाळीला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेते। त्याच्यावरती आता आपण हे बनवलेले 2 रोल व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटांसाठी उकडून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी कढईत थोडंसं पाणी ठेवून त्याच्यावरती स्टँड टाकून ठेवलंय। त्याच्यावरती आपण ही जाळी ठेवून छान उकडून घेणार आहोत 10 ते 15 मिनिटांसाठी। 10-15 मिनिटं झालेली आहेत। रोल छान शिजलेत, तुम्ही पाहू शकता। रोलचा रंग बदललेला आहे। रोल छान थंड करून घ्यायचे, अगदी 1-2 तासासाठी व्यवस्थित थंड करून घ्यायचे, त्यानंतरच ते कापायचे, म्हणजे वड्याही छान पडतात। त्याला जो बांधलेला धागा होता तो मी काढून घेते आणि त्याच्या छान वड्या पाडून घेणार आहोत। रोल जितका थंड असेल तितक्या वड्या खूप सुंदर पडतात। पाहू शकता अगदी व्यवस्थित असं छान आतून शिजलेलं आहे बॅटर। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्याच्या वड्या कट करून घ्या। आपण इथे तेल तापून घेतलेलं, मी 2-2च वड्या तेलात सोडणार आहे। अगदी जास्तही वड्या तेलात सोडायच्या नाहीयेत, त्यामुळे वड्या सुटू शकतात। 2-2 वड्या आपण करून छान तळून घेणार आहोत। पाहू शकता एकदम परफेक्ट अशा वड्या झालेल्या आहेत। तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही अगदी थोडंसं तेल टाकून फ्राय करून खाऊ शकता। अशा पद्धतीने आपल्या खमंग कुरकुरीत आळू वड्या खाण्यासाठी तयार आहेत। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।